नमस्कार मित्रांनो, काही 2-3 पाऊस झालं आणि हे पावसामुळं गवारी इतकं आलंय, गवारीच्या वर गावात चाललोय. हो का, आपल्या गवारी कशी दिसते बघा, काय का किती निर्मळ दिसती, स्वच्छ दिसती. आणि ही बघा गवारी, ही गवारीच्या वर गावात चाललोय बघा, ही कशी दिसते बघा. 2-3 पाऊस झालं आणि मग त्याला वापसाच नाही. ही आज वापसा आलाय बघा. तेव्हा हे आम्ही गवारी खुरपतोय. आता ही जर नाही गवारी खुरपली तर ही गवात, तेव्हा ही गवारी ही आता ही गवारीच्या वर गावात चाललं. हे बघा, ही खुरपल्यावर गवारी जरा वाढ खाते, चांगली येते, तेजदार येते. म्हणून हिला वेळची वेळ खुरपायचं असतं. पण काय आहे, पाऊस झालं 2-3, त्यामुळं पावसामुळं त्याला वापसाच नाही. हां, तरी दाटकं वापस आहेच थोडंफार. पण कसं आहे मित्रांनो, वापशाशिवाय खुरपताच येत नाही. हां, खुरपण गरजेचं आहे बघा. दुसरं तणनाशक मारून उपयोग नाही. म्हणून हे बघा, खुरपावंच लागते. खुरपलं की पिकं पाणी वाढते ती, आणि त्याच्यात घाणगुण, तुडतुडं, पुन्हा आळ्या हे होते त्या. म्हणून हे खुरपण गरजेचं आहे. हो का, आम्ही रोज सकाळी सकाळी खुरपतोय बघा, रोज. आता पावसाचा दिवस आहे तर वापसा आला की खुरपून टाकायचं. कुठलं पिकं असू द्या, वापसा आला की खुरपायचं. तर बघा, हे आमचं सकाळचं काम चालू असतं. हे काय, आमची म्हातारी, मी रोज सकाळी सकाळी येतो आणि सकाळची कामं होते ती बघा. दिवसभर काम होत नाही, सकाळचं काम केलं म्हणजे पाहिजे एवढी कामं होते ती. म्हणून ही खुरपण महत्त्वाचं आहे बघा. बारीक आहे गावात, मोठं गावात. हो का, हे कसलं आहे का. हे जर अनेक एक पाऊस झाला तर एक सारा सुद्धा जाणार नाही दिवसाचा. गवारी वाढायची नाही आणि गवारी बी वाढ खात नाही. म्हणून ती वापसा आला म्हणून आम्ही बघा ही निर्माळ, हे काय कसं केली गवारी, बघितली का इथले. हे काही खुरपल्यावर बघा किती छान दिसते आणि वाढ खाते. महत्वाचं, किती वाढ खाते, काना 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 उचलते. तेव्हा ती गवारी खुरपली तर बघा कशी तेजदार दिसते. आता तिला एक खुरपण द्यायचं आहे आणि एक औषधाचा डोस मारायचा आणि खायचा एक डोस मारायचा. म्हणजे गवारी शेंगा लागते, त्या शेंगा तोडाय लवकर येते ते बघा. डोस मारायचं म्हणजे आपण घरी तयार केलेलं नाही का. ते औषधं आम्ही घरीच तयार करतो. रसायन नाही, रसायन औषधं आम्ही मारत नाही. कारण म्हणून आपली पिकं चांगली येते. ते आम्ही फक्त घरी तयार करतो औषध, तीच औषध मारतो बघा. त्यामुळं पिकं चांगली येते. तर मित्रांनो, आम्ही काय एवढं मोठं शेतकरी नाही, आम्ही छोटंसं शेतकरी आहे. तरी मित्रांनो, हात जोडून सांगतो तुम्हाला, आम्हाला लाईक करत जा, कमेंट करत जा, सबस्क्राईब करत जा. एवढीच मित्रांनो तुम्हाला विनंती आहे. कारण का आम्ही मोठं शेतकरी नाही बघा, आम्ही छोटंसं शेतकरी आहे. जे आमच्याकडे माहिती आहे, खरी परिस्थिती आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतोय बघा, खरी परिस्थिती. आणि जी काय आहे आमच्याकडं, भाज्या असो, कोथिंबीर असो, ह्याच्यावर कुठलं औषध मारत नाही. आणि जी काय आमच्याकडं पिकं निघते ती तुमच्यापर्यंत माहिती पोचवते. सत्य आमच्याकडं पिकं आहे ती. आता ह्या परिस्थिती, ही गवारी हीच तोडाय आली की आम्ही तुमच्यापर्यंत पोचवणार. औषध कुठलं मारायचं ते तुमच्यापर्यंत पोचवणार. तर बघा मित्रांनो, आम्ही मोठं शेतकरी नाही, लहानसं शेतकरी आहे. तरी आम्हाला कमेंट करत जा, लाईक्स करत जा, सबस्क्राईब करत जा. एवढीच विनंती हात जोडून आहे. धन्यवाद.